जय माता आदी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 12 ऑक्टोंबर म्हणजेच इतवार सकाळी 6:20 दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला सूर्यदर्शन दिसणार आहे. ऊन पडणार आहे, गरमी होणार आहे, हलकीशी हवासुद्धा होणार आहे. आणि बघा आपल्याला तो झेंडा दिसतोय देवस्थानच्या वरचा कळसारचा, उत्तर दिशेने वाहताना दिसत आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या, दिवसभर हवा होणार आहे, उत्तर किंवा पूर्व दिशेने हवा होणार आहे. आणि आपल्याला काही समय सकाळीच काही भागात विदर्भ, नागपूर, अमरावती काही भागात सकाळीच किंवा दुपारून किंवा दुपारून संध्याकाळी आपल्याला बघा आपल्याला ढगं दाखवते. या पद्धतीचे ढगं आपल्याला आकाशात दिसणार आहे आपल्या विधानामध्ये. पण पाऊस शक्यता कुठे पण नाही, फक्त ढगं दिसणार आहेत. लक्षात घ्या, पाऊस शक्यता नाही आहे, फक्त ढगं दिसणार आहे आपल्या आकाशगंगेवर. नागपूर जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये, अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये ढगं दिसणार आहे. आणि जो काही पाऊस आहे म्हणजे ओडिशा आणि छत्तीसगड राज्यात पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला जे छत्तीसगड जिल्ह्याला डिकून जे विदर्भाचे पुरकीत जिल्हे आहे, जगदीश या गावामध्ये म्हणजेच गोंदिया म्हणजे जे पुरीकडचं टोक आहे विदर्भातलं आखरीचं, छत्तीसगड राज्याला लागून आहे, त्याच भागामध्ये हलका फुलका तो ठिकाणी पाऊस, जास्त पाऊस शक्यता नाही. तसा उद्याच्या पश्चिम जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, फक्त आपल्याला ढगं दिसणार आहे. त्या सर्क्युलेशन बनला गेला आहे बंगाल आणि एक ट्रफशा बनली गेली आहे. त्याचमुळं काहीशी बाष्पयुक्तवारे आपल्या विदर्भामध्ये येत आहे पूर्व दिशेकडून. त्याच्यामुळे आपल्या ढगांची शक्यता काय बाधित दिसणार आहे, पण पाऊस शक्यता नाही आहे. आपले जे काय शेताचे काम आहे बिंदास करण्याचा प्रयत्न करा. शक्ती मित्रांनो, कुठेही पाऊस पडला जाणार नाही. दिवसभर उन्हाचा आकडा आणि गरमी, हलकीशी हवा, रात्र मग चटकी ऊन सुद्धा लागू शकते शक्ती मित्रांनो. पण पाऊस शक्यता कुठे पण नाही. आपल्या शेतातले काम बिंदास करा, कुठेही पाऊस पडला जाणार नाही, फक्त ढगं दिसणार आहे आपल्या विधानामध्ये मित्रांनो. थोडक्यात हवामान मी देण्याचा प्रयत्न करतो, रोजचा हवामान देण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचशा मित्रांनी माझं जर हवामान जर आपल्याला खराब वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करण्याचा प्रयत्न करत चला, व्हिडिओ बघत चला.